मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय। हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झालीये, मात्र जनता तो घेणार नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। गणेश नाईक यांनी नाव न घेता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। धर्माधर्मात जाती जाती तेढ निर्माण होऊ देणार नाही असं देखील गणेश नाईक म्हणाले। ये लोग जो भी आ रहे हैं, जैसे अभी अमित मेडकर ने कि भाई फार्म हाउस पे रुकने वाले, अभी इलेक्शन आ गया तो अभी वो फार्म हाउस छोड़ के नगर के लोगों के साथ आ गए और मतों की भीख मांग रहे हैं। जिनके पार्टी का पैसा ही हराम का है, वो लोग जनता के सामने खुद चेहरा खोल के नहीं आ सकते। आ सकते हैं क्या? नहीं। क्योंकि चोर की नजर नीचे रहती है, चोर की नजर ऊपर नहीं होती। रवींद्र चव्हाणांकडून आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली। रवींद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर असतील। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले, तर भारतीय जनता पक्षावर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण करतायत। महापालिका निवडणुकीत जवळपास 68 उमेदवार असून बिनविरोध निवडून आल्याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली। बिनविरोध प्रकरणातील तक्रारी तथ्य आढळल्यास त्या प्रभागाची निवडणूक रद्द करून तिथे नव्यानं निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल असं राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं। ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालीये त्या ठिकाणी संबंधित महापालिका आयुक्तांना स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिलेत। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची चौकशी करावी। चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नये अशी मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटून केली। या भेटीनंतर आयोगानं महापालिका आयुक्तांकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे जाधव यांनी सांगितले। दरम्यान बिनविरोध जागांवर प्रत्यक्ष मतदान घ्यावे आणि मतदारांना नोटाची संधी द्यावी अशी मागणी होते, परंतु नियमानुसार एकच उमेदवार असेल त्या ठिकाणी निवडणूक घेता येत नाही। न्यायालयाने आदेश दिले तरी अंमलबजावणी या निवडणुकीत होणार नाही अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या महिला आघाडीचा जोरदार प्रचार पाहायला मिळते। भाजप महिला आघाडीचा मतदारांनी थेट संवाद साधलेला आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजप महायुतीच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळतोय। भाजप महिला आघाडीच्या नेत्या ममता म्हात्रे यांच्या नेतृत्वात घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।